नमस्कार. नवरंगाचे उडू नवरंग मराठी संस्कृतीमध्ये होऊ दंग. तसं पाहिलं तर संसार संसार म्हणजे एक गुडघाभर चिखल. त्या चिखलामध्ये धड जोरात पळता येत नाही. कंटाळा आला म्हणून त्या चिखलात मटकन खाली बसता येत नाही. त्या चिखलाच्या स्पीडनं जसा चिखल आहे त्या पद्धतीनं हळुवारपणे चालत राहायचं. तोच आपला खरा संसार. कधी कधी या संसारामध्ये काही निष्क्रिय माणसं भेटतात. त्यावेळेला मग दमछाक होते त्यांना पुढं घेऊन जाण्यामध्ये. आणि खूपच निष्क्रिय असतील तर मग तारेवरची कसरत. अगदी आपणच सगळ्यांनी एकट्याने सगळ्या गोष्टी हँडल करायच्या. संसारामध्ये काही अशी थोडीशी करंटी म्हणूया किंवा अशी थोडी ही असतात की त्यांना माया प्रेम या गोष्टी कळतच नाहीत. त्यावेळेला पण दमछाक होते. तसं पाहिलं तर प्रेम हे प्रत्येकाच्या मनापासून असेल रुजलेलं तरच ते एकमेकांना भेटू शकतं, मिळू शकतं किंवा त्याचा आस्वाद आपल्याला त्या चिखलातून जाण्यासाठी पार होण्यासाठी उपयोगी पडतो. पण कधी कधी असं होतं की आपले गैरसमज होतात. खरं प्रेम असतं तरी आपल्याला ते संशयाच्या भोवऱ्यामध्ये आपण अडकतो आणि मग त्या संसाराची घडी किंवा बसायला किंवा मग त्रास होत राहतो. त्यामुळं मी तुम्हाला काही मूलमंत्र सांगणार आहे की ह्या संसारामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर त्यासाठी आपण जर या गोष्टी आचरणात आणल्या तर नक्की आपण त्या गुडघाभर चिखलातून कधी पार पडू आणि खूप छान पद्धतीनं आपलं आपण जीवन किंवा संसार कसा थाटू याबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. महत्त्वाची आहे ती पहिली की एकमेकावरती जोडीदारावरती कधीही संशयाच्या नजरेनं बघू नका. कारण हाच खरा सर्वात मोठा शत्रू आहे. यावरतीच बरंच अवलंबून असतं. अगदी प्रेयसी प्रेय कर एवढ्यापुरतंच मर्यादित नाही तर काही खर्च असतील किंवा मग घरातल्यांची आजारपणं असतात किंवा अशा कुठल्या गोष्टी असतात नातेवाईकांचे काही सल्ले किंवा काही. आणि मग त्यामुळं गैरसमज निर्माण होतो की नाही तो माझ्याबद्दल असाच विचार करतो की नाही त्याच्याबद्दल माझ्या मनात काही प्रेमच नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी त्या भोवऱ्यासारख्या संशयाबरोबर फिरत असतात. म्हणून संसारामध्ये सगळ्यात मोठा आणि एकदम जीव घेणा म्हटलं तरी चालेल तर तो संशय आहे. संशयाच्या भोवऱ्यातून पहिलं बाजूला हवा. दुसरी गोष्ट येते ती म्हणजे आर्थिक कोंडी. आता आपण बघतो की प्रत्येक वेळेलाच सगळ्याच गोष्टी साध्य घडतात असं नाही. कधी कधी अडचणी येत राहतात. घर बांधायचं असतं किंवा गाडी घ्यायची असते किंवा अशा काही गोष्टी असतात की आपल्याला त्यासाठी पैशाची कमतरता पडते. मग आपण चणचण भासते. त्यावेळेला पण थोडेफार खटके उडत राहतात. तर पैशाला पण तुम्ही जास्त महत्त्व देऊ नका. आणि तिसरी गोष्ट आहे आई वडील. आता ज्या वेळेला आई वडील म्हातारे होतात आणि ते मुलाकडं राहायला येतात त्यावेळेला प्रत्येकच सुना त्यांना ॲडजस्ट करून घेत नाहीत किंवा थोडंफार इकडं तिकडं होत राहतं. आणि त्याचा दुःख जो सांगत नाही, जे दुःख तो निमूटपणे गिळत असतो तो तिचा नवरा म्हणजे त्या आईवडिलांचा मुलगा. त्याला ते खूप सहन करावं लागतं. आईवडील म्हातारे झालेले असतात. त्यांचं दुःख मेलेलं असतं. ते फक्त जगायचं म्हणून जगत असतात. पण जो करता माणूस आहे घरातला करता करविता धनी आपला तो त्याला खूप त्रास होत असतो. तो फक्त आपल्याला दाखवत नाही आपल्या होईला हो म्हणत असतो. म्हणून आईवडिलांची सेवा करताना आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या कुटुंबाला काही त्रास होईल थोडंसं इकडं तिकडं झालं तरी होऊ द्या पण मनापासून त्यांची सेवा करा. आणि सगळ्यात महत्त्वाची आजारपण हा पण एक शत्रू. ज्या वेळेला असाध्य आजार घरात शिरतो एखादा
किंवा खूप मोठा आजार, त्यावेळेला पण आपलं कुटुंब खचून जातं आणि मग त्या कुटुंबाची जबाबदारी बायकोला त्रास झाला असेल तर नवऱ्यावर येते, नवऱ्याला त्रास झाला असेल तर बायकोवर येते, अशी एकमेकांना कोणाला तरी ती जबाबदारी घ्यावी लागते. त्यावेळेला पण खूप त्रास होतो. तरी पण डगबगू नका. आपली 2 मुलं असतील त्यांच्याकडे बघून आयुष्य पुढं रेटा. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या कुठंही जा तुम्ही पृथ्वी तलावरती, प्रत्येकाच्या घरामध्ये सुख आणि दुःख हे दडलेलं असतं. तर त्याचा सामना करायला शिका. कारण आपल्या जी पोटी ज्यांनी जन्म घेतलेला आहे त्यांचा काही ह्याच्यामध्ये दोष नसतो, त्यांचा काही रोल नसतो. म्हणून त्यांच्या शिक्षणाकडं, त्यांच्याकडं सुद्धा जातीनं लक्ष घाला. काही गोष्टींच्याकडं लक्ष देऊ नका. अशा पद्धतीनं जर आपण ह्या संसाराचा गाडा हाकत गेलो तर नक्कीच आपलं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. गोष्टी खूप छोट्या आहेत पण ह्या डोंगरा एवढ्या आहेत. आपल्याला लांबून सगळ्या गोष्टी वाटतात की बाबा देव आहे, देवाकडे जावं, देवाला दुःख सांगावं. पण देव आपलं दुःख ऐकून घ्यायला मोकळा नसतो. ते दुःख आपल्याला सहन करण्याची तो ताकद देत असतो. म्हणून देवाधर्माचा आधार घ्या, देवाधर्मावर विश्वास ठेवा. त्यामुळं आपला आत्मविश्वास वाढेल. आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, यासाठी भव्य दिव्य काही करायची गरज नाही. हे प्रॅक्टिकली आहे. हे जर आपण आचरणात आणलं तर आपल्या एवढा सुखी संसार या दुनियेमध्ये दुसऱ्या कोणाचाही नसेल. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होईल, थोडक्यात आटपते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि लाईक करायला पैसे पडत नाहीत. सबस्क्राईब करा चॅनल आणि लाईक करत जा. असेच अगदी साधेसुधे व्हिडिओ जे असतात त्यामुळे आपल्याला बरीच उर्मी भेटते तुमच्यासमोर, तुमच्या पुढे घेऊन येत जाईल. थँक्यू. हॅव अ